रॅपिड ग्लोबलायझेशन सध्या भारतामध्ये चालू झालेलं आहे आणि रॅपिड ग्लोबलायझेशन बरोबर रॅपिड डिजिटलायझेशनसुद्धा चालू झालेलं आहे. आता यात आपण पाहतो की पर्सनॅलिटीचे टाईप्स असतात, परंतु एक नवीन पर्सनॅलिटी आता जन्माला आलेली आहे आणि त्या पर्सनॅलिटीचं नाव आहे ऑडिओ डिजिटल पर्सनॅलिटी. आता ही लोक करतात काय नेमकं? ही लोक खूप रील्स पाहतात, ही लोक खूप यूट्यूब चॅनल्स पाहतात आणि खूप सारी इन्फॉर्मेशन काय करतात, त्याला कलेक्ट करतात आणि ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करून त्याचा प्रसारही करतात, ते शेअर करतात सर्वांबरोबर. ते खूप नॉलेजेबल आहेत आणि खूप नॉलेजेबल आहेत, खूप इन्फॉर्मेटिव्ह आहेत. हीच त्यांची मोठी अडचण आहे. यात त्यांचं काय झालेलं आहे, हे नोईंग डुईंग ट्रॅपमध्ये अडकलेली लोक आहेत. याला आपण एडी म्हणतो, ऑडिओ डिजिटल पर्सनॅलिटी. नोईंग डुईंग ट्रॅप म्हणजे तुम्हाला सगळी माहिती आहे परंतु तुम्ही करत काहीच नाही. 80% लोक ह्या नोईंग डुईंग ट्रॅपमुळे केवळ आणि केवळ डिजिटलायझेशनमुळं अडकलेली आहेत. हे खूप क्युरियस असतात, खूप सारी इन्फॉर्मेशन गॅदर करतात आणि यांचं आउटपुट काहीच राहत नाही. जर तुम्हीही ऑडिओ डिजिटल पर्सनॅलिटी तुमची बनली असेल तर तुम्ही ॲक्शन ओरिएंटेड बनण्याकडे फोकस व्हा, तरच तुमचे सक्सेस होण्याचे चान्सेस वाढतील.